नमस्कार, स्वागत आहे तुमचे प्रणय डेली जॉयमध्ये. काल येताना आम्ही बनाना घेऊन आलो होतो आणि ते तसेच गाडीमध्ये राहून गेले होते. त्यामुळे मग इथे सकाळ सकाळी मी ते गाडीतले बनाना काढून आणले आणि ड्युटी करून आले होते, कारण यांनी रात्री नाईट केली होती. मग त्यांनाही भूक लागली होती. मग मी त्यांच्यासाठी इथे बनाना ड्रायफ्रूट स्मूदी बनवली होती आणि त्यांचं तर झालं. तर मग इथे माझ्यासाठी मी चहा बनवली होती. मी चहा घेऊन घेतली आणि त्यानंतर मुलंही उठली होती आणि दोघेही ब्रश करून दूध घेण्यासाठी बसली होती. दूध बनतंय तोपर्यंत हे कधी शांत बसतील का, म्हणून मग त्यांची रोज अशी मस्ती चालू असते आणि एकमेकांना मुद्दाम खोड्या करत असतात. दोघांनाही मी दूध दिलं आणि दूध दिल्यानंतर दोघांचं असं कॉम्पिटिशन चालू असतं की कोणाचं अगोदर दूध संपतं आणि कोणाचं संपत नाही. ते मग हे दूध पित आहेत, तर मग मला नाश्ताही बनवायचा होता आणि नाश्त्यामध्ये मस्त असे डाळीतले कुटके मी आज बनवले होते आणि मला भाजीही बनवायची होती. तर मी भाजीमध्ये आज मुगाची डाळ बनवणार होते. त्यासाठीच मी ते कढईमध्ये तेल घातलं आणि त्यामध्ये जिरे, कांदा आणि आलं, लसूण, हिरवी मिरची कुटून ती घातली. थोडंसं लाल तिखट, हळद आणि भिजत घातलेली मुगाची डाळ ही टाकून घेतली. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि त्याला हलवून कोथिंबीर टाकून त्याला झाकून ठेवायचं आणि त्याचंच वाफेवर 5 मिनटं तसंच त्याला कमी गॅसवर शिजू द्यायचं. त्यानंतर मग त्यात थोडंसं पाणी ॲड करायचं आणि परत 5 ते 7 मिनटं त्याला शिजू द्यायचं. आणि ही डाळ जी आहे ना, ती कमी गॅसवरच आपल्याला शिजू द्यायची आहे. फुल गॅस करायचा नाही. जास्त फुल गॅस केल्यानंतर ती खूप जास्त शिजली जाते आणि मग ती डाळ चवदार लागत नाही. त्यानंतर मला चपात्याही करायच्या होत्या, म्हणून मग मी ते चपात्याही करून घेतल्या आणि त्यानंतर आमच्या कॉलनीमध्ये एका ठिकाणी मला जेवायला होतं, त्यामुळेच मग पटपट अशा चपात्या करून घेतल्या आणि इथे जेवायला आलो होतो. इथे मस्त जेवण केलं. चला तर मग आजचा व्लॉग इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत